सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप। राज्यातील बळीराजावर अस्मानी संकट, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात, शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा आढावा। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू। ड्रोनसह मोबाईलमधील फोटोही पंचनाम्यासाठी मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावामध्ये पाहणी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। पूर स्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी। शेतकऱ्यांचं साठवणुकीमधलं धान्यही अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये भिजलं, उपकार केल्याप्रकारे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी। उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार।